मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अंजी खूप टेन्शनमध्ये बसलेली असते. तेव्हा ती पशाचाच विचार करत असते. तेवढ्यातच सरिता आतमधून अंजीकडे पाहते. काय होऊन बसलं आहे हे? एका माणसामुळे काय काय अवस्था झाली माझ्या घराची. सरिता विचार करत असतानाच तेथे मामी येते आणि मामी बोलते, तुमच्या दोघींच्या संसाराची गाडी एकदा रुळावर आली ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही आणि काही टेन्शन पण राहणार नाही. शेवटी नवऱ्याचं घर ते नवऱ्याचंच असतं. तेव्हा सरिता लगेच मामीकडे पाहू लागते. मामी बोलते, हे पण घर तुमचंच आहे, परंतु मला तुमच्या दोघींचं खूप टेन्शन आहे आणि तसंही अंजीचं मन इथे रमत पण नाही. काय करावं याचंच मला खूप टेन्शन आलं आहे. त्यानंतर मामी सांगू लागते, मी तिकडे गेले असते, पशाला समजवलं असतं, परंतु मोरे निवासात जाण्याची मला बंदी आहे. तेव्हा सरिता प्रश्न विचारते की तुम्हाला तिथे जाण्याची कोणी बंदी घातली? तर पशा दुसरीकडून आतमध्ये पाहत असतो. त्यावेळी मामी सांगते, हे सर्व ती नालायक ज्योतीच घडवून आणत आहे. सरिता सांगू लागते, जे काही झालं ना ते सर्व चुकीचं झालं, परंतु ह्या दोघांची काहीही चूक नाही हे मला माहीत आहे आणि हे दोघं उगाच त्यामध्ये भरडले जात आहे. प्रशांत भाऊजींना घरामध्ये अंजीशिवाय मन पण लागत नसेल. तर पशा लपून लपून अंजीला पाहत असतो. अंजी तर खूप टेन्शनमध्ये असते. तर इकडे वैभव आणि ओमकार रूमबाहेर येतात. ज्योती आणि तिची मुलं झोपलेली असतात. तेव्हा वैभव ओमकारला बोलत असतो, काहीही करून ज्योतीच्या पर्समधून आपल्याला पैसे काढायचे आहेत. परंतु ओमकार खूपच घाबरत असतो. तेव्हा वैभव त्याला धीर देतो. ते दोघेही अंगावर चादर टाकतात आणि लपून छपून ज्योतीच्या रूमकडे येतात आणि तिच्या पर्समधून पैसे काढतात. ते दोघेही पर्समधून पैसे काढत असताना ज्योती तो व्हिडिओ बनवते आणि काही फोटोज पण काढते आणि चोर चोर असं म्हणून मोठ्याने ओरडू लागते. त्यावेळी वैभव अंगावरली चादर काढतो आणि आम्ही आहे एवढ्या मोठ्याने ओरडू नको. तेव्हा ज्योती त्या दोघांना पाहते आणि बोलते, आता थांबा, मी सूर्यालाच सांगते. तेव्हा वैभव तिला गप्प करतो. तेव्हा ज्योती ओमकारच्या हातात पैसे पाहते आणि तू माझ्या पर्समध्ये पैसे ठेवले होते का असं विचारते. ते दोघेही काही बोलत नाही. तेव्हा ज्योती मुद्दाम रडू लागते आणि बोलते, हे अनाथ असल्यासारखी वागते आणि तुम्ही असा माझ्यावर चोरीचा आरोप करत होता का? इथे मला कोणी नाही, मी आज जाणारच होते, परंतु माझा मुलगा खूप आजारी पडला, त्याला ताप आला, त्यामुळे मला सूर्याने फोर्स करून इथे थांबायला सांगितलं आणि सरी गेल्याचा आरोपही माझ्यावर लावला गेला. तुम्हाला काहीच वाटत नाही का? आणि तुम्ही जे हे कारस्थान केलं ते सर्व सूर्याला समजलं तर काय होईल? तेव्हा सूर्याच्या भीतीने हे दोघेही घाबरतात. तर ज्योती बोलते, परंतु मी हे कोणालाही सांगणार नाही. तेव्हा वैभव आणि ओमकार तेथून जातात. तेव्हा ज्योती मनातल्या मनात विचार करू लागते आणि त्या दोघांकडे पाहून हसत बोलते की तुम्ही दोघे तर बच्चे आहात आणि मी या खेळातील मास्टर आहे. त्यानंतर वैभव आणि ओमकार अवनीच्या रूममध्ये येतात. तेव्हा ते दोघेही अवनीला घडलेला सर्व प्रकार सांगतात. अवनी त्या दोघांवर खूपच चिडते आणि मी ते पैसे ठेवले तेव्हा त्या ज्योतिताईला समजलं पण नव्हतं, तुम्ही दोघे लगेच कसे पकडला गेलात असं म्हणून त्या दोघांवर सर्व राग काढत असते आणि तिकडे जाण्याची काय गरज होती असं बोलते. तेव्हा ते दोघेही शांत असतात. त्यानंतर ज्योतिताई मला खरी वाटली, माझ्याशी नीट वागली असं वैभव बोलतो. तेव्हा अवनी चिडूनच बोलते, अरे ती तर माझ्याबरोबर पण चांगली वागते, परंतु विश्वास तिच्यावर ठेवायचा का आपल्या घरच्यांवर? तिच्यामुळे पशा कसा वागतो हे तुम्हाला माहीतच आहे. सरिता वहिनी आणि अंजू या घरातून गेल्या आहेत, याचा अर्थ तुम्हाला समजतो का? ती ज्योतिताई नक्की डाव करत आहे. ओमकारला खूप टेन्शन येतं. ओमकार बोलतो, मला तर काही समजतच नाही नक्की काय करावं. तेवढ्यातच पशा तेथे येतो. पशा खूपच दारू पिऊन आलेला असतो. पशा मोठ्या मोठ्याने ओरडत असतो, ओ सूर्याराव बाहेर या, कारण माझा तात्या पण तुमच्यासारखा विचित्र वागायला लागला आहे. तेव्हा ओमकार लगेच बाहेर जातो. तर वैभव बोलतो, अवनी तुझं बरोबर आहे, काहीही करून आता ज्योतीला धडा शिकवलाच पाहिजे आणि तिची हकालपट्टी घरातून केलीच पाहिजे. तेव्हा अवनी कसं असं विचारते. तेव्हा वैभव तिला एक भन्नाट प्लॅन सांगतो. इकडे अंजी बाहेर बसलेली असते. तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यात मामी तेथे येते. मामीला अंजीची अवस्था पावत नाही. अंजी सांगते, माझं खूप डोकं दुखत आहे. मामी लगेच तिचं डोकं चेपून देते आणि एखादं नातं निभवायचं असेल ना, एखाद्याने आग झालं तर आपण पाणी व्हायचं असतं असं मामी अंजीला समजावत असते आणि पशाबद्दल सांगू लागते की पशा, दारूच्या नशेत तुला खूप काही बोललं असेल, परंतु तू त्याचं बोलणं एवढं मनावर घेऊ नकोस.
कारण माझं पशुबाळ फणसासारखं आहे. बाहेरून काटेरी दिसत असलं तरी ना आतून फणसाच्या गरासारखं आहे. तेव्हा अंजी सांगते, मम्मी मला हे सर्व माहीत आहे. तू एवढी कशी बदलली ते मला सांगतेस का? तेव्हा मामी सांगते, मला समजत नाही. जेव्हा मी लोकांविरुद्ध कटकारस्थान करायचे, लोकांविरुद्ध वाईट चितायचे, तेव्हा मी खूप सुखात होते. परंतु आत्ता जेव्हा लोकांचा विचार करायला लागले ना, आत्ता माझं मन कशात लागत नाही. मला खूप दुःख आहे. तुझा आणि सरीचा संसार मार्गी लागला ना, मी पुन्हा लोकांना ढवळून टाकणार आहे. तेव्हा अंजी खरंच का असं हसून विचारते. तेव्हा मला तू अशीच आवडते असं अंजी बोलते आणि मामीला बिलकते. इकडे ज्योती किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यातच ओमकार तेथे येतो आणि नुसता ज्योतीकडे पाहत राहतो. तेव्हा ज्योती, आता पण माझ्यावर काही चुकीचा आरोप करणार आहेस की मला फसवणार आहेस असं विचारते. तेव्हा ओमकार बोलतो, दादाने सांगितलं आहे की दुकानातलं थोडं सामान पाहिजे, त्यासाठी तेवढं काढून देते का? तेव्हा ज्योती बोलते, काय सारखं सारखं तुम्ही माझ्याकडे सामान मागत आहात, एकदा यायचं आणि काढून घ्यायचं. तेव्हा ओमकार बोलतो की आमची सरिता वहिनी होती ना, तेव्हा दिवसातून कितीही वेळा सामान काढून द्यायची, असे तुझ्यासारखी कधी ओरडत नव्हती. तेव्हा त्या सरीचा पुळका मला सांगू नको असं ज्योती उद्धटपणे बोलते. तेवढ्यातच अवनी तेथे येते आणि मी सामान काढून देते असं ज्योतीला बोलते. तेव्हा ज्योती, राहू देत, मीच काढून देते, कारण सखी आहे ना तुझ्याजवळ, तू तिला खेळव. तेव्हा अवनी सांगते, नको, आता तू जाणार आहे ना, मग माझ्या घरची जबाबदारी मलाच घ्यावी लागेल. परंतु ज्योती ऐकायला तयार नसते. काहीही करून ती चाव्या देतच नाही. इकडे पशा तात्याजवळ उभा असतो, कारण तात्या चालू होत नसतो. तेव्हा त्याने मेकॅनिकला बोलवलेलं असतं. तेवढ्यातच तो तेथे येतो आणि पशाला विचारतो, काय झालं? तेव्हा पशा सांगतो, माझ्या तात्याला काय झालंय मला ते समजत नाही, बघ ना तू चालू होत नाही. तेव्हा तो आतमध्ये जातो आणि तात्या चालू करण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे अवनी ज्योतीचे डोळे उघडते आणि तिला सांगते, कसं आहे ना, तुला माहीतच आहे, काल प्रशांतने अंजूला घराबाहेर काढलं. त्याचं कारण तुला चांगलंच माहीत आहे, कारण अंजूने चाव्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही. उद्या माझा नवराही मला घराबाहेर काढायला मागे पुढे पाहणार नाही, म्हणून तू आता गुपचूप चाव्या दे. उगाच बाहेरची लोक म्हणायला नकोत आणि त्यांच्यामध्ये गैरसमज व्हायला नको. तेव्हा कसला गैरसमज असं ज्योती विचारते. तेव्हा सूर्यादादाने वहिनीच्या जागी ज्योतीला आणलं, असा गैरसमज लोकांमध्ये पसरायला नको, म्हणून तू चाव्या दे. अवनीचं हे बोलणं ऐकून ज्योती तर कोमातच जाते. इकडे मेकॅनिक तात्या चालू करून देतो. तेव्हा पशा त्याला पैसे देतो. तर मेकॅनिक लगेच तेथून जातो. पशा आतमध्ये बसून पुन्हा तात्या चालू करण्याचा प्रयत्न करतो. परंतु तात्या पशावर रुसलेला असतो, त्यामुळे तो चालू होत नाही. तर पशा खूप वैतागतो. इकडे अवनी ज्योतीकडे चाव्या मागतच असते. ज्योती गुपचूप चाव्या काढते. तिला त्या चाव्यांपासून दूर होणं हे अजिबात पटलेलं नसतं. तेव्हा अवनी तिच्या हातातून त्या चाव्या हिसकावून घेते आणि स्वतःच्या कमरेला लावते. अवनी खूपच खुश होते, तर ओमकार पण खूप खुश होतो. तर ज्योतीचा खूप मोठा पोपट होतो. तर अवनी पुन्हा ज्योतीला सांगते, आम्हा सर्वांना खूप भूक लागली आहे आणि आता तू जेवण बनव. तेव्हा ज्योती, मी का असं प्रश्न करते. तेव्हा अवनी, मग कोण, तू छान स्वयंपाक बनवते असं सांगते आणि मनातल्या मनात विचार करते, जसं ह्या चाव्यांपासून तुला दूर केलं तसं ह्या घरातून पण तुला लवकरच दूर करणार, अशी जणू शपथच घेते. तेव्हा अवनी आणि ओमकार तेथून जातात. तर ज्योती मनातल्या मनात विचार करते, नक्की अवनीच्या मनात कोणी काहीतरी भरवलं असणार. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये पशा अंजीला एकत्र आणण्यासाठी मामी भन्नाट प्लॅन करते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.